नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला व्हिडिओचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। आजचा विषय जो आहे, आजचा टॉपिक जो आहे हा वेगळा असेल, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी नोटीस वगैरे किंवा अदर ग्रुपवर म्हणा किंवा इकडं तिकडं जसं असेल इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल की एवढे कॉल, जेव्हा नीटचा रिझल्ट लागला होता तेव्हा खूप एवढे कॉल येत होते, जसं आमचा स्टाफ असेल मला सुद्धा खूप कॉल येत होते की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा चांगला आहे, ओके स्कोर चांगला आहे म्हणजे मिनिमम तुमचा 200 स्कोर आहे, 300 आहे, 400 स्कोर आहे, कॅटेगरी ओपन आहे, पण पीसीबी क्रायटेरिया जो फिजिक्स केमिस्ट्री बायो मध्ये 50% किंवा तुम्हाला 150 मार्क्स पीसीबी ग्रुपला पाहिजे किंवा 50% ही तुम्हाला याच्यामध्ये 12च्या बोर्ड मध्ये पाहिजे होते। ओके, पण आता तो क्रायटेरिया जो आहे तो काढून टाकलेला आहे। त्या विद्यार्थ्यांना हा आनंदाची वार्ता आहे, खुश खबरच म्हणायला पाहिजे की ज्यांनी दिवस रात्र मेहनत केली, बरोबर आहे, नीटचा चांगला एवढा हार्ड पेपर असून सुद्धा नीट मध्ये चांगला स्कोर आणला, पण त्यांच्या नशिबाने त्यांना साथ तेव्हा दिली नव्हती जेव्हा बोर्ड मध्ये 1 ते 2 मार्क्स असतील किंवा 1 ते 2% हे कमी आले होते। तर यावरच सर्व विचार करून सर्व गव्हर्नमेंट एनसीएसएम असेल यांनी एक नोटीस पब्लिश केलेली आहे। 2 दिवसापूर्वी नोटीस सुद्धा आलेली आहे। मला वेळ मिळाला नव्हता कारण मी आउट ऑफ नाशिक असल्यामुळे व्हिडिओ बनवायला, पण या विद्यार्थ्यांना एक आनंदाची वार्ता असेल ज्याचा पीसीबी ग्रुप कमी आहे। आता एससी एसटी ओबीसी 120 आहे, ओके, ईडब्ल्यूएस ओपन 150 पाहिजे, यांना 40% पाहिजे एससी कॅटेगरी मध्ये विद्यार्थ्यांना, ओपन ईडब्ल्यूएस 50% पाहिजे, तर तो क्रायटेरिया काढून टाकला आहे। जस्ट तुम्ही 12th पास जरी असाल तरी सुद्धा तुमचं ऍडमिशन होऊ शकतं, आणि महाराष्ट्रापुरतं नाही तर बाहेर सुद्धा। आता फॉर एक्झाम्पल एमपी असेल, कर्नाटक असेल, तुम्हाला 150 पाहिजे, ओके 150 मार्क्स पाहिजे होते आधी कुठली जरी कॅटेगरी असेल तर, बरोबर आहे, पण तो क्रायटेरिया आता काढून टाकला असेल। तुम्ही जस्ट क्वालिफाय जरी असाल तरी कोणत्याही स्टेटमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि काही प्रॉब्लेम त्यामध्ये येणार नाही, कारण की जस्ट क्वालिफाय तुम्ही जरी असाल, सॉरी जस्ट तुम्ही पास जरी असाल 12वीच्या 12th मध्ये तरी सुद्धा होऊ शकते, कारण की जास्त चांगल्यातल्या चांगला स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न हे अधुरं राहिलेलं आहे। लास्ट इयरला सुद्धा माझ्याकडे 36 विद्यार्थी असे होते की ज्यांना चांगला स्कोर असून 12वी मध्ये त्यांचा बोर्डचे मार्क्स कमी असताना पीसीबी ग्रुप भरत नव्हता, त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही। तर यावर जो निर्णय घेतला आहे गव्हर्नमेंट एनसीएसएमनी, हा ठोस निर्णय घेऊन चांगलाच निर्णय म्हणायला पाहिजे। तर हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून दिवस रात्र मेहनत करून स्टडी केला, अभ्यास केला आणि चांगला स्कोर केला, पण त्यांना बोर्डला मार्क्स कमी होते, तर आता ती चिंता मुक्त झालेली आहे। आणि आता तुम्हाला हा बीएमएस एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस ला बीएमएस बीएचएमएस ला हे सर्व तुम्हाला कोर्सेसला तुम्हाला ऍडमिशन घेता येईल। तर आता काही घाबरू नका, जर तुम्ही नीट क्वालिफाय जरी असाल, पीसीबी ग्रुप तुमचा भरत नसेल, एससी एसटी ओबीसी 40% नसेल, कमी असेल, पण तुम्ही 12वी पास असाल तरी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। ईडब्ल्यूएस ओपन असाल, 50% पेक्षा तुमचा कमी असेल, पासिंग जरी झाला असेल तरी सुद्धा तुमचं ऍडमिशन 110% होईल। महाराष्ट्रात बजेट असेल तर महाराष्ट्रातही होईल, किंवा बाहेर जरी ऍडमिशन करायचं असेल आउट ऑफ स्टेट, जवळच्या बॉर्डरवरच्या जे काही आपले महाराष्ट्र बॉर्डरवरचे स्टेट असतील तिथे, तरी सुद्धा ऍडमिशन होईल। तर हे एक आनंदाचीच वार्ता आहे। जरी व्हिडिओ कोणी बघत असेल पण अशा आपल्या मित्रासोबत असं झालेलं आहे, नीटला चांगला स्कोर आहे, क्वालिफाय आहे, पण बोर्ड मार्क्स भरत नव्हते, आता क्वालिफाय करायला कळाला आहे, कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की ज्या विद्यार्थ्यांसोबत असं घडलेलं आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळे त्यांचं वर्ष व्यर्थ जातं। माहिती नसेल तर त्यांचं एक तुमचा व्हिडिओ मधून जर कोणाचं जर करिअर बनत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। अशा विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांच्यासोबत असं इन्फॉर्मेशन ही त्यांना प्रॉपर मिळेल, कारण की हा व्हिडिओ आजचा जो आहे फार महत्वाचा आहे की त्यांचं स्वप्न तुमच्यामुळे कोणातरी मुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण होईल। ओके, जर खरंच हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल। आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बीएमएस असेल, बीएचएमएस असेल, ऍडमिशन करायचं महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्राच्या बाहेर असेल, कमीत कमी खर्चामध्ये ऍडमिशन करायचंय, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन करायचं असेल तरी सुद्धा नक्की आमच्या स्टाफला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व नंबर आहेत, कॉन्टॅक्ट करा, किंवा पॉसिबल झालं तर एक वेळेस नक्की ऑफिसला येऊन व्हिजिट करा।
तुमचं जे समाधान आहे ते 100% आम्ही करणार। व्हिजिटची कोणतीही फी नाही आणि जे काही तुमचं ऍडमिशन आहे रूल्स रेग्युलेशन नुसार मेरिट वाईज तुमचं स्कॉलरशिप मधून ऍडमिशन कसं करता येईल यावर सर्व आमचं लक्ष असणार आणि जे काय आहे तुमचा कसा पैसा आम्हाला कसं बजेट तुमचं कमी करता येईल यावर आमचं लक्ष राहील। जरी तुम्हाला एमबीबीएस करायचं असेल 60-70 लाख बजेट असेल, इंडियामध्ये करायचं असेल, इंडियामध्ये कुठेही तुम्ही जायची तयारी असेल किंवा नेपाळमध्ये करायचं असेल, नेपाळ म्हणजे इक्वल टू इंडिया आहे, तिथे सुद्धा करायचं असेल कमीत कमी खर्चामध्ये महाराष्ट्रातले मुलं मुली पण आहेत। टॉप मेडिकल कॉलेजला कारण विजा नाही, पासपोर्टही नाही, कुठल्याच गोष्टीची अडचण नाही, सेम सिलेबस आहे, प्लस अदर कंट्री टाईप तुम्हाला एक्स्ट्रा त्यांची लँग्वेज शिकण्यासाठी तिथे जास्त थांबण्याची गरज नाहीये। हिंदीचा लँग्वेजचा प्रॉब्लेम नाही, पुढचा प्रॉब्लेम नाहीये, तरी सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। 2 ते 3 दिवस बाकी आहेत ज्या काही आहे शीट बुकिंग करायला। तर ह्या सर्व व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांना पाठवा ज्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। थँक्यू, धन्यवाद।